नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. आपण आहोत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील लावणी नृत्य स्पर्धेत. लावणी सम्राज्ञी आपल्यासोबत आहेत. काय त्यांची प्रतिक्रिया आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काय सांगचाल, लावणी स्पर्धा 29 वर्ष आहे, काय पहिली? आम्ही खूप प्रयत्न केले आहेत. आता आमच्याकडून जसा सादर करता येईल तसा केला आहे. आम्ही आधी पण इथं कार्यक्रम केला होता 2 वर्षापाठीमागे. आता पण आम्ही असा छानसा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आता काय होईल बघू. तुम्ही महाराष्ट्रात इतर ठिकाणी स्पर्धेत भाग घेतला, असं लावणी सादर केलं. हो, घेतलं. काय वेगळं जाणवतं? अकलूजमध्ये शासकीय गोष्टी असतात, मान मिळतो. लावणी पारंपरिक लावणी काय आहे हे इथं जोपासना होते. त्यामुळे एक लावणी नव्याने काय आहे हे दाखवण्याची संधी मिळते. काय शिकला आपल्या स्पर्धेत? दुसरं वर्ष आहे म्हणतात, तुम्ही काय अनुभव आता? अनुभव म्हणजे खूप खडतर होतं. मी 2 दिवसाच्या पाठीमागेच डिचार्ज घेऊन इथं आले, ॲडमिट होते. पण त्यातून एक जिद्द होती, करायची एक आशा होती. जसं म्हणजे आमच्याकडून आम्ही सगळी नवीन आहे. मी तर दुसऱ्यांदा आले, पण माझ्या पार्टीतल्या मुली पहिल्यांदाच आल्यात. पण त्यांच्याकडून जेवढं होईल आम्ही तेवढा प्रयत्न नक्कीच केला. आयोजक वगैरे सगळं, इथली व्यवस्था, सगळं स्वच्छता, सगळं एक नंबर असतं. इथं लावण्यवतींना खूप आदर मिळतो. जे आयोजन करतात जयसिंह मोहिते पाटील यांना पद्मश्री मिळावं अशी मागणी होती. लावणी कलावंत म्हणून तुमची काय मागणी असेल? नक्कीच मिळली पाहिजे. आमची पण इच्छा आहे. का तर ते दरवर्षी नव्याने कलाकारांसाठी काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, प्रोत्साहन देतात. त्यामुळे लावणी ही परंपरा अजून जागी आहे. काय सांगतात तुम्ही, ज्येष्ठ लावणी होते, तुम्हाला काय वाटतं आपल्या स्पर्धेविषयी? आमची म्हणजे माझी इच्छा आहे की याच्या पुढच्या पिढीने हे असं जिथलं अकलूजचं जपावं आणि ही सर्व कलाकारांनी याच्या पुढं बी जपावं, एवढीच माझी विनंती आहे. आणि ही सगळ्या नवीन आहेत, यांना इथलं काही जास्त माहिती नाही. याच्या आधी मी खेळून गेलेलो आहे. आता ही माझी मुलगी आहे, ही 2 वर्षांनी परत इथं आले. त्याच्यानंतर ह्या तिच्या मैत्रिणी आहेत, हे सगळ्या घेऊन आम्ही परत आलो. एकीकडं लावणीचं DJ स्वरूपातलं वेगवेगळ्या स्वरूपात लावणे येतात, पारंपरिक लावणीचं प्रमाण कमी होत चाललं, याकडे कसं वाटतं? अकलूज ह्यामुळे पारंपरिक लावणीला मी म्हणल्याप्रमाणे खूप जास्त प्रोत्साहन मिळतं. ती लावणी जपली जाते, नव्याने ती लावणी सादर करण्याचा प्रयत्न मिळतो. आणि हे आता खूप बदललं आहे, DJ वगैरे असं चालू आहे. त्यामुळे अकलूज ह्या गोष्टीमुळे त्या गोष्टींना कुठंतरी बंद करावं असं वेळ येते. आणि अकलूज त्यासाठी खूप छान उदाहरण आहे. नवीन लावणीत येणाऱ्या कलावंतासाठी काय संदेश असेल? मी तर एवढंच सांगेन, बाळदादा सगळ्यांसाठी एवढं करतात, तर प्रत्येकाने अकलूज लावणी महोत्सवमध्ये पार्टिसिपेट केलंच पाहिजे. का तर ते खूप छान प्रोत्साहन, ते स्वतः जरी असले तरी ते खूप छान, दळवी सर वगैरे सगळे ते खूप छान प्रोत्साहन करतात. इथले सगळे कार्यकर्ते सगळ्यांना खूप आदराने वागवतात. खूप इथलं सगळं भारी असतं. म्हणून सगळ्यांनी इथं एक ना एक दिवस नक्कीच प्रयत्न करावा. शेवटचा प्रश्न, लावणीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे माणसांचा, तो कसा बदलतोय आणि आत्ताच्या कंडिशनला काय तुम्हाला सांगू? आत्ता अकलूज यामुळे लावणी हे काय आहे, पारंपरिक किती भारी आहे हे जपायला मिळतं आहे. आणि जे बाहेर चालू आहे ती लावणी नाही आहे. जी लावणी खरी आहे ती अकलूजमध्येच होते.